राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात भक्तिभावाने साजरी करण्यात आली आहे। याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या अर्धकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला। शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायाचा विचार समाजामध्ये रुजवण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करणाऱ्या महात्मा फुले यांच्या कार्याची आठवण यावेळी उपस्थितांनी करून दिली। त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी समाजाला दिलेला नवा मार्ग आणि समानतेचा संदेश यावरही यावेळी भाष्य करण्यात आलं। या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळपासूनच विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते। मान्यवरांच्या हस्ते महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं। यावेळी राहता शहरातील सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते। समस्त माळी पंच राहता, अखिल भारतीय समता परिषद, माळीनगरचा राजा मित्रमंडळ तसेच बनकर वस्ती यांच्या संयुक्त विद्यमानं संध्याकाळी भव्य मिरवणुकीचं देखील आयोजन करण्यात आलं असून ही मिरवणूक महात्मा फुले चौकातून गळवंती मार्गे काढण्यात येणार आहे। आणि राहता शहरामध्ये असलेल्या महात्मा फुले चौकाचं अगदी मुंबई पुण्याच्या धर्तीवर असं सुशोभीकरण त्या चौकाचं करण्यात येणार आहे असं आम्ही सर्व नगरसेवकांनी त्या ठिकाणी ठराव सर्वानुमते मंजूर केला। महात्मा फुलेंबद्दल बोलायचं झालं तर ते त्या ठिकाणी आपण सर्व जाणतो की ते एक त्या काळातील मोठे कॉन्ट्रॅक्टर होते। मुंबई महानगरपालिकेची मोठी इमारत त्यांनी त्या ठिकाणी आजही जी मोठी इमारत उभी आहे आणि आजही मुंबईचा कारभार त्या इमारतीतून चालतो त्या इमारतीचं बांधकाम हे महात्मा फुलेंनी त्या ठिकाणी केलं। पुणे महानगरपालिकेचे ते नगरसेवक देखील होते आणि मग हे सर्व करत असताना त्या ठिकाणी त्यांनी समता, स्त्री शिक्षण, बालविवाह विरोध, त्या ठिकाणी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील आणि त्या ठिकाणी सत्यशोधक समाजाची स्थापना करून बहुजनांच्या वाटेतील त्या ठिकाणी काटे वेचून त्यांनी तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये सामाजिक क्रांतीची त्या ठिकाणी फुले उधळली। अशा या महान व्यक्तीची आजही आपण 200 वर्ष झाल्यानंतर देखील आठवण काढतो, म्हणजे त्यांचं कार्य किती मोठं असेल या ठिकाणी आपल्याला सर्वांना प्रेरित होतं। त्यांनी दिलेल्या समतेच्या या संदेशावरच या ठिकाणी आपण मार्गक्रमण करत असताना आम्ही सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या राहता शहरामध्ये असलेले, कारण महात्मा फुलेंनी आपण सर्व जाणतो की त्या ठिकाणी जाती व्यवस्थेला किंवा जाती भेदाला त्या ठिकाणी त्यांचा नेहमीच विरोध असायचा आणि म्हणून मी सांगू इच्छितो की या गावामध्ये असलेले मग जातींवरून एखाद्या रस्त्याचं नाव असेल, एखाद्या परिसराचं एखाद्या गल्लीचं नाव असेल, माळी गल्ली असेल, सुतार गल्ली, नावी गल्ली, चांबारवाडा, सोनार गल्ली, ही अशी जातीवरून नावं न ठेवता त्या ठिकाणी जर आपण संत सावता माळी गल्ली, नरहरी सोनार गल्ली, संत सेना महाराज गल्ली अशा जर महापुरुषांची नावं देऊ शकलो तर नक्कीच मला वाटतं की महात्मा फुलेंचा हा जो काही समतेचा संदेश आहे हा नक्कीच या ठिकाणी राहता नगर परिषदेतील सर्व नगरसेवक त्या ठिकाणी या संदेशावर चालतील। ज्योतिबा फुले यांची 199वी जयंती ही साजरी करण्यात आली। या जयंती समस्त माळी पंचमंडळी, महात्मा फुले समता परिषद व राहता ग्रामस्थ यांच्या वतीनं संयुक्तरित्या सादर करण्यात आलेली आहे। या जयंतीस सर्व समाजातील व्यक्ती या आमंत्रण दिल्यानंतर उपस्थित होत्या, त्यांचे मी हार्दिक आभार मानतो व त्यांनी योग्य अशा प्रकारचे प्रबोधन या जयंतीनिमित्त केले आहे। बस आज या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने राहता चौक या ठिकाणी आपण कार्यक्रम घेतला। त्याचप्रमाणे संध्याकाळी मिरवणुकीचं नियोजन नवनाथ मंदिर परिसर, त्याचप्रमाणे गळवंती मार्ग असं नियोजन केलेलं आहे। आज या ठिकाणी या कार्यक्रमाचे मार्गदर्शक नामदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम समस्त माळी पंच ट्रस्ट राहता
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समस्त ग्रामस्थ राहता माळीनगरचा राजा मित्र मंडळ बनकर वस्ती मिळून हा कार्यक्रम या ठिकाणी आज अतिशय उत्साहामध्ये साजरा झाला। वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक माध्यम राहता नगरपालिकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित राहून मार्गदर्शन व भविष्य काळात काय करायचं आहे याचं नियोजन अतिशय सुंदर प्रकारे या ठिकाणी करण्यात आलं। एवढे बोलून आमचे 2 शब्द संपवतो। धन्यवाद। येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संदीप वाभळ, राहता।